नमस्कार, मी श्वेता जमवर आपल्या सर्वांचंच BR न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करते। मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दरवर्षी आपण पंढरीची वारी, उद्या आषाढी एकादशी आहे, या दिवशी पंढरीची वारी, आषाढी एकादशी हा मोठा सोहळा साजरा करतो, आनंदोत्सव असतो। असं म्हणतात की घरी कितीही पैसे असू देत पण एकदा का होईना विठ्ठलाच्या सानिध्यात गेलं पाहिजे, त्या सानिध्यात राहिलं पाहिजे। पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे। पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वारी, या वारीला जाणं, लोकांचं वारीला जाणं, वारकरी संप्रदायाचं वारीला जाणं हे खूप कठीण आहे। कारण आपण पाहतोय की आजकाल घराच्या बाहेर निघणं सुद्धा इतकं अवघड झालंय, तर वारीला, पंढरीला जाणं किती अवघड आहे। त्याच्यामुळे आता हा प्रश्न निर्माण होतोय की नक्की यंदाची वारी होणार कशी। मग वारकरी संप्रदाय असू देत, इतकी मोठी लोकांची संख्या आहे जी नेहमी पंढरपूरला जाते, त्या सगळ्यांचं काय होणार। पण शेवटी असं म्हटलं जातं की काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल, याप्रमाणे प्रत्येकाने घरीच राहून यंदाचा हा वारीचा सोहळा साजरा केला पाहिजे। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे आहेत। महाराज नमस्कार। 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 BR न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। महाराज, असं दरवर्षी आपण पाहतो की वारीचा हा जो उत्साह असतो, सोहळा असतो, खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात, चालत येतात, साजरा केला जातो आणि लोकांमध्ये हा वेगळाच उत्साह सुद्धा दिसून येतो। पण यंदा जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं शक्य नाहीये। तर सुरुवातीला जर आम्हाला वारीचा इतिहास ऐकायला आवडेल की नक्की वारीचा इतिहास काय आहे आणि कुठून सुरुवात झाली होती। वारीच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी BR न्यूज या वाहिनीच्या स्टुडिओमध्ये बोलवून आपण चर्चेला मला वेळ उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या चॅनलचे सर्व सन्माननीय मनीषजी केत साहेब व आपण सर्व मंडळी या सर्वांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो। कारण आपण या चर्चेचं आयोजन केलं आणि भाविकांच्यासाठी ही एक चांगल्या पद्धतीची वैचारिक अशी चर्चा आपण घडवून आणताय। यामध्ये मला वारीच्या बाबतीमध्ये इतिहास सांगत असताना ज्ञानोबारायांच्या पासूनचा विचार आपल्या समोर मांडावा लागेल। 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या या आषाढी वारीची सुरुवात केली। त्यांचा एक सुप्रसिद्ध असा अभंग आहे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी। पंढरपूरला मला जायचं आहे, पण पंढरपूरला जात असताना माझ्याबरोबर बाकी सर्वांना मला घेऊन जाता आलं पाहिजे, हा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला। प्रत्येकाला मन सक्षम करणं हे गरजेचं आहे हे ज्ञानोबारायांनी ओळखलं। जसं आता कोरोना व्हायरसच्या काळामध्ये आरोग्य विभागाकडून सातत्यानं बोललं जातं की ज्याचं शरीर व्यवस्थित आहे त्याला कोरोनाची काही भीती नाही, ज्याची प्रतिकार क्षमता जास्त आहे त्याला या आजाराला घाबरायची काही गरज नाही। त्याच पद्धतीने ज्याची मानसिक क्षमता चांगली आहे त्याला जीवन जगत असताना कसलीही संकट आली तरी काळजी करायची गरज नाही। मग ही मानसिक क्षमता सबल करण्यासाठी काय करावं लागतं तर वारी करावी लागते। वारी हे त्याचं एक माध्यम आहे। आपल्याला जर मनाला स्ट्रॉंग करायचं असेल, मनाला सबळ बनवायचं असेल तर कुठे जायचं आपण। आता आपल्याला WHO कडून सारखे निर्देश आहेत की आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे। शरीरासाठी या जशा गोष्टी आहेत तशा मनानं काय कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी निर्देश 12व्या शतकापासून दिले जात आहेत। संतांनी आतापर्यंत हेच केलेलं आहे। ज्ञानोबारायांनी समाज मनाला सुदृढ बनवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला आमंत्रण दिलं पण कोण येत नाही म्हणून घराघरापर्यंत पोहोचावं याच्यासाठी वारीची प्रथा सुरू केली। मग ही ज्ञानोबारायांच्या पासून 12व्या शतकात ही प्रथा सुरू झाली। मग ती पुढे प्रत्येक संतांनी ती वारी जोपासली, सांभाळली आणि पुढे ती वाढवली। हे करत असताना इसवी सन 1600 मध्ये संत तुकाराम महाराजांचा अवतार आपण विचारात घेतो। त्यांनी सुद्धा ती वारी तेवढ्याच निष्ठेनं स्वीकारली, सांभाळली आणि पुढे त्यांनी ती आपल्या धाकट्या भावाकडे दिली। त्यांनी तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांकडे सोपवली। अशी ही परंपरा मोठी आहे। पण वारी अखंडितपणे चालवणं, पिढ्यान पिढ्या चालवणं हे फक्त वारकरी संप्रदायातच पाहायला मिळतं। या संप्रदायामध्ये काही जणांच्या 5 पिढ्या आहेत, काही जणांच्या 8 पिढ्या आहेत, काही जणांच्या 14 पिढ्या आहेत, काही जणांच्या 16 पिढ्या वारकरी संप्रदाय सांभाळण्यासाठी गेलेले आहेत।
आपण 1, 2, 16 वर्ष गेलो तर खूप आपल्याला मोठं वाटतं. मी 16 वर्ष अमुक अमुक चॅनल मध्ये काम केलं, मी 16 वर्ष अमुक अमुक कंपनीमध्ये काम केलं, मी 16 वर्ष अमुक अमुक संस्थेचा भार वाहिला. 16 वर्ष वाहिलं तरी आपल्याला त्याचं समाधान वाटतं. इथं 16 पिढ्या कंटिन्यू सातत्यानं वारकरी संप्रदाय सांभाळतात, वारकरी संप्रदायाची सेवा निष्ठेनं करतात, तरी यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे समाजाची अपेक्षा नसते. समाजानं आमचा सत्कार करावा, आम्हाला पुरस्कार द्यावा, आमचा गौरव करावा, समाजानं दखल, हे काहीच नाही. आपलं कर्तव्य आहे, आपण करत राहायचं. या धारणेमध्ये 12व्या शतकात ज्ञानोबारायांनी वारी सुरू केली आणि त्या वारीचा कळस जगद्गुरु तुकोबारायांनी केला. म्हणून वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकाराम या भजनाला जास्त महत्व प्राप्त झालं आणि त्या अनुषंगानं ही वारी सुरू झाली आणि ती आजही तेवढ्याच निष्ठेनं पूर्ण केली जाते. खरंच. आणि खरं तर हा इतिहास, हा जो वारसा आहे तो खूप खूप चांगला आहे. आणि याच्यानंतरही आता जो उत्साह असतो लोकांमध्ये, दरवर्षी भक्त पायी चालत जातात आणि फक्त एका कळसचं दर्शन घेण्यासाठी इतके भक्त पायी चालत जातात, अगदी पायाला छाले सुद्धा पडतात. आणि त्याच्यानंतरही आपण पाहिलं तर यंदाचा जो सोहळा आहे याच्यामध्ये हे जे तुम्ही म्हणताय की अखंडित राहिलं पाहिजे, पण लोकांच्या मनामध्ये अजूनही तोच प्रश्न निर्माण होतोय की ही अखंडित वारी जी वर्षानुवर्ष चालू आहे त्याच्यासाठी लोक वर्षभर वाट बघतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचं जरी म्हटलं तरी या 22 दिवसांच्या वारीमधला तो आनंद घेऊन ते वर्षभर जगतात असं सुद्धा म्हटलं जातं. तर मग आता या वारीमध्ये खंड पडेल का, किंवा नक्की आताची वारी कशी असणार, यंदाच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नक्की काय होतंय, आणि आधी जी वारी व्हायची ती कशी व्हायची आणि आता जी वारी होणार आहे ती कशी होणार आहे? पूर्वी वारी होत होती, या वारीचं मुख्य स्रोत म्हणून आळंदीकडे पाहिलं जातं. कारण आळंदी हे स्थान संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी स्थान आहे. वारकरी संप्रदायामध्ये पाया म्हणून ज्ञानोबारायांच्याकडे पाहिलं जात असल्यामुळे वारकरी संप्रदायातल्या विविध संतांच्या पालख्या आज सुद्धा पंढरपूरला पायी दिंडीच्या माध्यमातून पालखीच्या रूपानं पंढरपूरला येतात. त्यामध्ये विदर्भातून संत गजानन महाराजांची पालखी येते, मुक्ताई नगरवरून संत मुक्ताईची पालखी येते, जळगाववरून मुक्ताईची पालखी येते, नाशिक त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची पालखी येते, पैठणवरून औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एकनाथ महाराजांची पालखी येते, सासवडवरून सोपानदेवांची पालखी येते. प्रत्येक संतांची पालखी येते, पण सर्वांचं लक्ष आळंदीकडे असतं. आळंदीवरून निघणारी पालखी ही मुख्य पालखी आहे, कारण ती ह्या सगळ्याच्या अगोदरची पालखी आहे. अगोदर ज्ञानोबाराय झाले, मग हे बाकी सगळ्यांची सुरुवात झाली. म्हणून आळंदीवरून निघत असताना या पालखीचं प्रस्थान केलं जातं आणि प्रस्थानाच्या पासून सगळी वारकरी मंडळी पंढरपूरकडे चालत जातात. चालत जात असताना यांच्या मनामध्ये एक भाव असतो, आम्ही आमच्या ज्ञानोबारायांच्या बरोबर चालतोय, ज्ञानोबाराय आमच्या बरोबर आहेत आत्ता पालखी सोहळ्यामध्ये, दिंडीमध्ये. हा भाव यांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे यांना विश्व सुद्धा लक्षात येत नाही, कुटुंब नाही, घर नाही, संसार नाही, सगळ्याचा विसर पडतो आणि त्या एका ऊर्जेवर ही मंडळी 18 दिवस चालतात. 21-22 दिवसाचा हा सोहळा पूर्ण करत असताना कसलीच प्रतिकूलता विचारात घेत नाहीत. बघा, या आषाढी वारीमध्ये पाऊस असतो, सलग 3-3 दिवस पाऊस आहे म्हटलं की पुढं मुक्कामाला गेलो आपण, तिथं चिखल असतो, रात्री चिखलात झोपावं लागतं. या सर्व मंडळींनी नियोजन केलेलं असतं, बरोबर प्लॅस्टिक घेतात, चिखलावर प्लॅस्टिक अंतरून त्याच्यावर झोपतात, तेवढीच रात्रीची विश्रांती. पहाटे उठतात. आता आपली पहाट होते, आत्ताच्या काळातली पहाट म्हणजे 6-7 वाजता, काही जणांची 8 वाजता होते सकाळी, पण तिथली पहाट 2:30 वाजता होते. ही मंडळी 2:30ला उठतात, आपलं सगळं साहित्य ट्रकमध्ये ठेवतात आणि आंघोळ वगैरे करून काकड्याला तयार राहतात. पहाटेचा काकडा 4 वाजता सुरू होतो. रात्रीची तेवढीच झोप, चिखलामध्ये झोपतात. दुपारच्या वेळेला पंगत असते, जेवण असतं, खाली चिखल असतो, वरून पाऊस पडत असतो, पत्रावळीमध्ये असलेल्या भाजीत ते पाणी पडतं, त्याच्या सहित ते खातात, पण त्याचा कधीही आवेर करत नाहीत. मला काय सांगायचंय की प्रतिकूलता असताना माझ्या माऊली बरोबर चालायचंय, मला माझ्या पांडुरंगाला भेटायचंय, ही धारणा असल्यामुळे
यांच्याकडं ती एक ऊर्जा येते आणि म्हणून ही मंडळी लाखोच्या पटीमध्ये पंढरपूरकडे चालत निघतात. मग चालत जात असतानाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत. आता मी सांगत राहिलो तर मला 2 तास कमी पडतील. काय इतकं मोठं याचं नियोजन आहे. ही पूर्वीची वारी. आता यंदाच्या वारीमध्ये असं झालेलं आहे की प्रस्थान झालं, पण त्या प्रस्थानाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती. सगळी बाकीची मंडळी घरी होती. शरीरानं जरी प्रस्थानाला आळंदीत आम्ही नसलो तरी मनानं मात्र आम्ही आळंदीतच होतो. मनाने श्रद्धेने आम्ही प्रस्थानाला हजर होतो. आणि ज्ञानोबारायांच्या बरोबर वारकरी मंडळी सगळ्यांनीच, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, या सगळ्यांचं प्रस्थान आम्ही घरी बसून केलेलं आहे. उलट यंदाच्या वारीतली एक सकारात्मकता सांगतो. आम्ही प्रस्थानाला गेल्यानंतर कोणत्या तरी एकाच संतांचं प्रस्थान दरवर्षी करतो आम्ही. समजा आळंदीला गेलो तर ज्ञानोबारायांचंच प्रस्थान आमच्याकडून घडतं, तिथं आम्ही समरस होतो, आम्ही तिथं एकरूप होतो. यंदा असं झालं की आम्ही घरी असल्यामुळं तुकोबारायांच्या प्रस्थानाला आम्ही सहभागी झालो मनाने, ज्ञानोबारायांच्या प्रस्थानाला आम्ही सहभागी झालो, नाथबाबांच्या प्रस्थानाला आम्ही सहभागी झालो. सगळ्या संतांचं प्रस्थान आम्हाला यंदा घरी बसून करता आलं. शरीर घरी होतं पण आमचं मन मात्र त्या प्रस्थानात होतं. ही खरी वारी आहे. वारी वारी शब्दाचा अर्थ काय? मनाने तो एखादा विषय स्वीकारणं, त्यालाच वारी म्हणायचंय. वारीमध्ये शरीर वारीत गेलेलं आहे, मन जर संसारात असेल तर त्याला वारी म्हणावं का, याच्यावर संतांनी खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या अभंगातून विचार मांडलेत. मला आता तिकडं नाही जायचं, पण मला काय सांगायचंय की यंदाच्या वारीमध्ये ही सकारात्मकता आहे की आम्ही सगळ्या संतांच्या प्रस्थानाचा आनंद घेऊ शकलो, आम्ही मनाने तिथं जाऊ शकलो, त्यांच्या बरोबर आता निघालो आम्ही सगळे. दरवेळेला फक्त एका संतांच्या बरोबरची पालखी आम्हाला करता येत होती. वारकरी संप्रदायामध्ये संत भेट आहे, बंधू भेट आहे. आपल्याकडं या म्हणजे ज्ञानोबारायांची पालखी येते, तुकोबारायांची पालखी येते, दोघांची भेट होती. 2 संतांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी 4-4 तास अगोदर त्या स्थानावर, त्या स्थळावर येऊन थांबतात. 2 संतांची भेट कशी असते. मग या पालखीचे प्रमुख, त्या पालखीचे प्रमुख इकडे येऊन पूजा करून हार वगैरे घालतात. ही मंडळी त्यांचं स्वागत सन्मान करतात. इकडची हे बघायला मिळतं. पण आम्ही या वेळेला सगळ्या संतांच्या भेटी बघितल्या, सगळ्या संतांच्या प्रस्थानाला हजर राहिलो. हे वेगळे पण आम्हाला यंदाच्या या वारीमध्ये मिळालेलं आहे. ही वेगळी वारी आहे. जाताना सुद्धा आम्ही मध्ये, आता मी वारकरी मंडळाचा एक पदाधिकारी असल्यामुळं आम्ही आता ऑनलाईन पद्धतीनं सगळा कारभार करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण यंदा घरी बसून वारी करायची आहे. कोरोना व्हायरस आहे, आपला कुणाला त्रास होऊ नये, आतापर्यंत वारकरी संप्रदायानं समाजाचं हितच पाहिलेलं आहे. आम्ही मागं चैत्रवारी झाली, साधं निवेदन सुद्धा दिलं नाही आम्हाला चैत्रवारी करू द्या म्हणून. आम्ही घरी बसून हे आम्ही स्वीकारलं. त्याच्यानंतर लगेचच रामनवमी आली, नाथ षष्ठी आली, हनुमान जयंती आली, नृसिंह जन्म आला, तरी आम्ही घरात बसून एकही निवेदन शासनाला न देता आमचा प्रशासनाला सुद्धा त्रास होऊ नये याची काळजी घेतली. आता काही जण म्हणतील या वारीला तुम्ही का निवेदन दिली, या वारीला तुम्ही का मागणी केली. तर या वारीला सगळेच रोडवर आहेत. आम्ही एकटे बाहेर येतो असं म्हणे ना, आता सगळेच रोडवर आहेत, रस्त्यावर आलेले आहेत. तर मग आम्ही आमच्या नित्यनेमाला का येऊ नये. काही जण म्हणतील मग तुमची धार्मिकता, तुमचा नित्यनेम, त्याच्यासाठी समाजाला का वेटीस धरताय. तुम्ही याला धार्मिक दृष्टीनं पाहताय, पण मी याला मनाचं औषध म्हणून पाहतो. मनाला जर सक्षम करायचं असेल तर तुम्हाला वारी करावी लागणार आहे, वारीत यावं लागणार आहे. बघा, वारीत जो आलेला आहे त्याचं मन सक्षम होतं, सुदृढ होतं. जसं शरीर स्ट्रॉंग लागतं तसं मन सुद्धा तुम्हाला सबल बनवावं लागणार आहे. मग त्याचं औषध म्हणून वारीला पहा ना. तुम्ही त्याच्याकडे पाहताना धार्मिकतेच्या दृष्टीने जर पाहत असेल तर तुम्ही म्हणणार आहे का मागणी करताय. पण आत्ताची आमची मागणी पण अशी नाही प्रशासन अडचणीत यावं, सगळे काही म्हणजे त्यांना त्रास व्हावा आणि आम्ही वारी पूर्ण करावी असं मुळीच वाटत नाही आम्हाला. आम्ही आतापर्यंत कधीही प्रशासनाला, आता आमचे एका पालखी बरोबर ज्ञानोबारायांबरोबर 2-2.5 लाख भाविक असतात. किती पोलीस यंत्रणा असते, कधी आम्ही तक्रार केली नाही, कधी त्यांच्या विरोधात बोललो नाही, कधी त्यांचा आमचा काही त्यांचा विषय झाला नाही. पाण्याचे टँकर किती असतात, प्रशासन किती असतं, कधी आमची चर्चा सुद्धा नसते. हे आमच्या डोक्यात पण नाही की प्रशासनानं आमच्या सोयी सुविधांसाठी यावं
आता ते येतात हा भाग वेगळा आहे. ते येतात, काही टँकर देतात, काही आरोग्य विभाग असतो, पोलीस प्रशासन असतं, संरक्षण देतात, लाईटची व्यवस्था MSEB कडून केली जाते, स्वच्छतेचा विचार आहे, हे सगळं प्रशासन करतं. पण लाखाच्या पटीमध्ये करतं का? करत नाही. पण आम्ही मागणी पण करत नाही, आम्ही त्यांना त्याचा त्रास पण देत नाही. आतापर्यंत दिला नाही, भविष्यात कशाला देऊ? पण तरी सुद्धा या वेळेला आम्हालाही वाटतं ना, सगळं जग जर रोडवर येत असेल तर आम्ही काय एकट्याने घरात बसावं? आम्ही आमचा नित्यनेम पूर्ण करूया, आम्हालाही जाता आलं पाहिजे. आणि मागणीमध्ये आमची अशी मागणी नाही की आता दरवर्षी आषाढीला 12 लाख भाविक येतात, यंदा 12 लाख भाविकांना तुम्ही परवानगी द्या असं मुळीच म्हणत नाही आम्ही. आता 7 मानाच्या पालख्यांना तुम्ही परवानगी दिली आहे, त्यांची सोय केली. इतर ज्या पादुका आहेत, इतर ज्या पालख्या आहेत, रथाच्या समोर, रथाच्या पाठीमागं काही दिंड्या असतात, त्या दिंडीतले मानाचे विनेकरीन दिंडी प्रमुख दोघालाच फक्त परवानगी द्या, एवढी माफक अपेक्षा आहे आमची. कारण आता जगन्नाथ यात्रेला कोर्टाकडून परवानगी मिळाली. एक रथ ओढायला 500 जण, 4 रथ ओढायला 2000 भाविकांना परवानगी मिळाली आहे. मग त्यांना दिली म्हणून आम्हाला द्या असंही म्हणायचं नाही. जर सगळं गाव जग रोडवर येत असेल तर आम्ही सुद्धा काळजी घेऊ ना, आमची काळजी घेऊ, इतरांची काळजी घेऊ, प्रत्येकानं काळजी घ्यावी आणि आमचा नित्यनेम पूर्ण करावा अशी एक माफक अशी मागणी आम्ही शासनासमोर मांडली. पण मांडत असताना आम्ही समाजाला मात्र उठवून बसवलं नाही. आता लॉकडाऊन ज्या वेळेला झालं त्यावेळेला मार्च महिन्यातल्या 25 तारखेला केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झालं. त्या दिवसापासून मी फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रवचन देतोय दररोज. आज माझा 92वा भाग मी प्रसारित केलाय. 92 भागातून मी समाज मनाला शांत करण्याचाच प्रयत्न केलाय. घरात बसून संस्कार विचार देण्याचं काम करत असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये कुणी बाहेर येऊ नये, घरात राहावं याचा संदेश दिला आहे. जे शक्य आहे तेवढं आम्ही करतोय. या पद्धतीनं जात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून वारी कशी करावी आपण, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे की दशमीला पंढरपूरच्या स्नानाची प्रथा आहे. दशमीला पादुका सुद्धा आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान पादुकांना घातलं जातं, त्यांना चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ घातली जाते. मग आज सगळे वारकरी घरात आहेत, काय करावं? मी सगळ्याला सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांना की आपण काय करा की मोबाईलच्या माध्यमातून चंद्रभागा नदी आपण फेसबुक वरून व्हॉट्सअप वरून सगळ्याच्या समोर लाईव्ह नेऊया किंवा व्हिडिओ नेऊया. चंद्रभागा डोळ्यानं जरी पाहिली तरी स्नान केल्याचं पुण्य मिळतं, असा अभंग आहे. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा जरी पाहिली तरी आम्हाला सगळी तीर्थ केल्याचं पुण्य जर मिळत असेल तर आमची ती वारी तिथं चंद्रभागेच्या दर्शनानं पूर्ण होणार आहे. पण या माध्यमातून डिजिटल वारी होतीये. दशमीला आपण या पद्धतीची वारी करूया. एकादशीच्या वेळेला आपण सगळ्यांनी मिळून पांडुरंगाची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, जे काही असेल त्याला डोळ्यासमोर उभं करू आणि मानसिक श्रद्धेची वारी तिथं सुरू करूया आपण. उलट आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा करतो, पण पांडुरंगाचं दर्शन आम्हाला दरवेळी मिळत नाही. कारण लाखाच्या 10 लाख 12 लाख 14 लाख वारकरी भाविक येतात. मग दर्शनाला सुद्धा 8 तास 14 तास 15 तास लागतात. पण तेवढा वेळ सगळ्याकडे नसतो. म्हणून नगर प्रदक्षिणा करावी, मंदिराचा कळस पाहावा आणि माघारी निघावं, हा विचार सर्वांच्या मनात आहे. पण यंदा आम्ही घरी बसून पांडुरंगाची महापूजा घरात बसून बघणार आहोत. पहाटेच्या वेळेला महापूजा सुरू झाली की ती लाईव्ह असणार आहे आणि फेसबुक असेल, सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनल्स मधून आपल्यासारख्यांच्या प्रयत्नातून आमच्या समोर ती पूजा प्रत्यक्षात येणार आहे. आम्ही पांडुरंगाचा हा सगळा पूजेचा जो काही भाग असतो, नित्यनेम असतो, हा पांडुरंगाचा आविष्कार आम्ही घरामध्ये बसून ती अनुभूती घेणार आहोत. आता यंदाची वारी ही नेहमीपेक्षा अगदी वेगळी आहे, आम्हाला एका वेगळ्या आनंदात घेऊन जाणारी आहे. आम्ही आता आम्हाला शरीरानं जाता आलं नाही म्हणून आम्ही पूर्ण नाराज झालो, नर्वस झालो, उदास झालो, दुःखी झालो असं मुळीच नाही. शरीरानं जाता आलं नाही हे मान्य आहे, ही खंत मनात आहे आमच्या. पण आम्ही ती बाजूला ठेवून मनानं कशी वारी पूर्ण करता येईल, श्रद्धेनं कशी करता येईल. कारण ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. आता यातलं एक एक पद खूप सुंदर आहे. कायेनं वारी करणं, वाचेनं वारी करणं, मनानं वारी करणं, जीवानं वारी करणं
हा प्रत्येकाच्या ह्याचा लक्षणेचा विचार आहे. मग कायची वारी कशी, वाचीची वारी कशी, ही सगळी वारी आम्ही घरात बसून करणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये असा संकेत आहे, पंढरपूरकडे निघालो या विचारामध्ये नामस्मरण करत असताना पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल टाकलं तरी ती वारीच आहे. क्या बात आहे. ही वारी आम्ही करतोय, ही वारी आता आम्ही करतोय. देवाचं नामस्मरण करत पाऊल टाकणं ही वाचेची वारी आहे. आमचं मन त्याच्याशी संलग्न आहे, ही मनाची वारी आहे. आणि श्रद्धेशिवाय या 3 वारी घडत नाहीत, म्हणून ती श्रद्धेची वारी. आणि म्हणून या सगळ्या वारी आम्ही या वेळेला अनुभवणार आहोत, अनुभवतोय आता. याच्याशिवाय दुसरा एक मुद्दा सांगायचा झाला तर बराच वर्ग आता चर्चा करतोय वारी खंडित झाली, वारी खंडित झाली. वारी खंडित झालेली नाही. एकानं वारी केली, लाखानं वारी केली, वारीच असते. आपल्याकडं वारी मोजायला संख्या महत्वाची आहे का वारीची अखंडता महत्वाची आहे, हा जर विचार केला, कीर्तनाला आमच्या 10,000 लोक असले, 2,000 असले, 5 जरी असले तरी कीर्तनच आहे. तसं वारीला 1,00,000 भाविक चालत असले काही, 1 भाविक चालत असला, वारीच आहे. आता आमचे 100 भाविक आळंदीवरून पंढरपूरला आले, चालत आले, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा करून संचारबंदी लागायच्या आत निघून पण गेले गावाला. क्या बात आहे. काही जण म्हणतील हे तुम्ही काहीतरी सांगताय, फेसबुक बघा, फेसबुक वरून त्यांचं लाईव्ह केलेलं आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वर अवताडे नावाचा आमचा एक वारकरी भक्त आहे, त्यांनी त्या वाटेवर जाऊन जेवढे लोक आले त्यांची मुलाखत घेतली आहे. तुम्ही किती वर्षापासून येताय, मग आता तुम्हाला भीती वाटत नाही का, पोलीस तुम्हाला धरून नेतील, हे सगळं. आता मी इथं स्पष्ट सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही, पण त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्हाला वारी पूर्ण करायची आहे आणि ती वारी आम्ही करतोय. काही जण गावाकडं गेल्यानंतर फोन करतायत आम्ही पोहोचलो व्यवस्थित. म्हणजे वारी पूर्ण होतीये. फक्त लाखाच्या पटीतली लौकिकाची जी वारी आहे बहुसंख्येची, त्या वारीला मात्र या वेळेला खंड पडलेला आहे, हे नक्की आहे. पण वारीमध्ये मात्र खंड नाही, ही वारी अखंड आहे आणि याच पद्धतीनं अशी चालत राहणार आहे. खरंच. आणि इतकी सकारात्मकता तुमच्या बोलण्यातून मला सुद्धा मिळते. म्हणजे मी स्वतः कधी वारी केली नाही, पण तुमचं ऐकून आता एवढं भारी वाटतंय, सकारात्मकता मिळते. आणि खरं तर मी सुद्धा खूप ऐकलं होतं की जेव्हा लोक वारीला जातात तेव्हा शेतकरी असू देत, व्यापारी वर्ग असू देत, स्वतःचं शेताचं किंवा कोणतंही घरातलं दुःख सगळं विसरून किंवा घरातली कोणतीही चर्चा न करता ते तिथे फक्त विठ्ठलाचं दर्शन घेतात, विठ्ठलाबद्दल बोलतात. आणि विठ्ठलाचं रूप पाहावं मनात, दुःख सारे दूर होई क्षणात, असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्याच्यानंतर पण मला एकदम नक्की असं जाणून घ्यायचंय की आता उद्या महत्वाचा आणि मोठा दिवस, हे सगळं तर झालं, पण आम्ही असं सुद्धा ऐकलं की हेलिकॉप्टरनी पादुका आणण्यात आल्या. तर नक्की एकदम ते झालं काय, म्हणजे पादुका आल्या कशा, दिंडी कशी आली पंढरपुरात, आणि आता उद्याचा जो महत्वाचा दिवस आहे तेव्हा काय होणार आहे तो सोहळा. जरी आपण इथे लाईव्ह बघत असू तरी तिथे नक्की कोण कोण असणार आहे आणि तिथे तो सोहळा कसा होणार आहे. यामध्ये विषय असा झाला होता की कोरोना व्हायरसमुळे प्रशासनावर ताण होता आणि जसजसा वारीचा कालावधी जवळ येत होता तसतसं माध्यमांमधून चर्चा होऊ लागली, वारी जवळ येते, प्रशासनानं बैठक घेतली पाहिजे. मीही तसे थोडेसे प्रयत्न केले, राजकीय मंडळींच्या माध्यमातून, त्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला. आणि हे करत असताना पुण्याला आदरणीय अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळं आणि देहून आळंदी हे पुणे जिल्ह्यात आहे म्हणून त्यांनी बैठक पुण्याला लावली. पंढरपूर ज्या विभागात येतं त्याचं विभागीय कार्यालय पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळं विभागीय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, ह्या सगळ्या यंत्रणेला डोळ्यासमोर ठेवून पुण्यामध्ये बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये आळंदी, देहू, पंढरपूर या मंदिराच्या मंडळींना तिथं बैठकीला बोलवलं. त्यांच्याबरोबर चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं की कोरोना व्हायरस आहे आणि सध्या पादुका रोडवरून घेऊन जाणं अवघड आहे, म्हणून आपण हेलिकॉप्टरने किंवा विमानाने त्या घेऊन जाऊ. हा त्या वेळेला मे महिन्यातला विचार होता. पण जून महिन्यामध्ये जसजसं लॉकडाऊन उठत गेलं, हे अनलॉक मध्ये आपण आलो, सगळे लोक बाहेर आले आणि ते बाहेर आल्यानंतर मग या संस्थांकडून किंवा संप्रदायातनं त्यांच्या समोर काही विषय आले की प्रत्येक पालखी बरोबर 20 जणाला परवानगी मिळावी. मग ते 20 जण कोण असावे त्या संस्थेनं ठरवलेलं आहे. मग ते 20 जण सगळेच्या सगळे विमानानं आणता येत नाहीत,
मग काय करावं, त्यांना बसची सोय केली हा. आणि म्हणून एका संस्थानला एक बस दिली, म्हणजे त्यांचं प्रवासातलं सोशल डिस्टन्सिंग विचारात घेतलं हा. आणि प्रवास सुद्धा त्याच पद्धतीने व्हावा या माध्यमातून बसचं नियोजन केलं आणि 7 मानाच्या पालख्यांना बस उपलब्ध करून बसद्वारे त्या पादुका आता पंढरपूरला आज दशमीच्या दिवशी त्या पोहोचतायत। आल्यानंतर पहिल्यांदा त्या चंद्रभागेला जातील, चंद्रभागेचं स्नान होईल आणि उद्या मात्र पांडुरंगाच्या दर्शनाला या सगळ्या पादुका मंदिरामध्ये जातील, असं आत्ताचं या परिस्थितीतलं नियोजन आहे। अच्छा, आणि नक्की आता उद्या आषाढी वारी आहे, उद्या आषाढी एकादशी आहे, म्हणजे उद्या हा सर्वात महत्वाचा दिवस आणि उद्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा दिवस। आणि एकादशी म्हटलं की सगळ्यांमध्ये तो एक उत्साह दिसूनच येतो, कारण वर्षभरातला हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो। तर आता उद्या पंढरीत नक्की आधी काय होत होतं आणि आता उद्या काय बदल दिसून येतील? पंढरपूरमध्ये काही प्रथा परंपरा आहेत। सर्वात मोठी पांडुरंगाच्या मंदिरातली प्रथा म्हणजे महापूजा। पहाटेच्या वेळेला महापूजा केली जाते। उद्याही ती महापूजा होणार आहे, म्हणजे आज रात्री पण उद्या पहाट ही महापूजा असते, मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते। ही प्रथा छत्रपती संभाजी महाराजांपासून सुरू झाली। छत्रपती संभाजी महाराजांनी 1680 साली पहिल्यांदा ही महापूजा केली आहे। त्याचा इतिहास असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी वारी करण्याचा विचार केल्यानंतर वारीचा भार त्यांच्यावर आला आणि ते देहूवरून आळंदीला येऊन आळंदीवरून ते चालत यायचे। चालत येत असताना आळंदीवरून फक्त ज्ञानोबारायांच्या पादुका पालखीमध्ये असायच्या, पण नारायण महाराजांनी विचार केला की ज्ञानेश्वर महाराजांच्याच तोलामोलाचे जगद्गुरु तुकाराम महाराज होऊन गेले आणि त्यांच्याही पादुका आपण त्या पालखीमध्ये ठेवूया, ज्ञानोबा तुकोबा या 2 पादुका ठेवाव्या म्हणून त्यांनी विचार केला। पण त्यांना त्या प्राप्त परिस्थितीमध्ये काही जणांचा विरोध होऊ लागला, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून त्यांनी हा विषय सत्तेसमोर मांडावा। त्यावेळेला सत्ता छत्रपती संभाजी महाराजांकडे होती आणि म्हणून तुकाराम महाराज गेले होते, छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते आणि म्हणून संभाजी महाराजांसमोर विषय आल्यानंतर संभाजी महाराजांनी सांगितलं की तुकाराम महाराजांच्या पादुका म्हटल्यानंतर तुम्ही त्यामध्ये पादुका ठेवा आणि तुम्ही घेऊन जा, तुम्हाला संरक्षण आम्ही देऊ। एक मुद्दा त्यांनी मंजूर केला। दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला की आळंदी ते पंढरपूर तुमच्या या पालखी सोहळ्याबरोबर जेवढे भाविक असतील त्या सगळ्यांना जाईपर्यंत पालखी सोहळ्यात येणारा सगळा खर्च आपल्या शाही खजान्यातून घेऊन जा। छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्यांदा अनुदान सुरू केलं या वारीला, या पालखीला। मग एखाद्याने अनुदान दिलं किंवा त्याचं नियोजन केलं की आपण त्यांच्या सत्काराचं नियोजन करत असतो, सहज आहे, स्वाभाविक आहे। नारायण महाराजांनी तेच केलं। छत्रपती संभाजी महाराजांनी ही अनुकूलता दाखवल्यामुळं नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पूजेचं आमंत्रण दिलं आणि संभाजी महाराजांनी ते मान्य केलं। संभाजी महाराज त्यावेळेला त्या महापूजेला आले आणि म्हणून तिथून पुढं राजाने महापूजा करावी अशी प्रथा सुरू झाली। मग आपल्या महाराष्ट्राच्या राजा म्हणजेच महाराष्ट्राचा प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पूजेला यावं ही प्रथा पुढे सुरू झाली आणि म्हणून या पूजेमधल्या यजमानाकडे व्यक्ती म्हणून न पाहता तो राजा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी घालून दिलेल्या प्रथेतील परंपरेतील तो एक आत्ताचा अनुयायी यजमान आहे। या भूमिकेतून पाहून या महापूजेकडे आपण पाहिलं पाहिजे। पंढरपुरातल्या एकादशीच्या प्रथा परंपरेत महापूजा ही एक अतिशय मोठी परंपरा आहे। बाकीचा नित्यनेम पूर्ण करत असताना पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पालखी म्हणजे रथ निघतो आणि ते नगर प्रदक्षिणा करते। त्याचंही नियोजन आता मंदिर समितीनं कसं केलेलं आहे माझ्या समोर काही तो विषय आला नाही, मी पाठपुराव्यामध्ये होतो, ठीक आहे, येईल समोर आपल्या आणि तो विषय पूर्ण होईल। कुठलाही नित्यनेम पाठीमागं राहणार नाही, फक्त संख्यात्मक घट असेल पण नित्यनेम मात्र पूर्ण होणार। एकादशीचा दिवस जो आहे, एकादशीला सर्व मंडळी आपल्या आपल्या पद्धतीनं नित्यनेम करतात, पण अध्यात्मातून एकादशी जर सांगायची झाली तर एका मिनिटात सांगतो। एक दशा म्हणजे एकादशी, एक दशा शब्दाचा अर्थ अवस्था, आपल्या सगळ्या इंद्रियाचा एक विचार करणं, एक अवस्था करणं,
एक स्थिती करणं, याला एकादशी म्हणतात. एकादशीचा आम्ही अर्थ लावलाय फराळाचं खाणं म्हणजे एकादशी. आमचा आहारातला बदल हा उपवासाच्या भूमिकेतून एकादशीचा विचार आहे. हो हो. पण एकादशीचा मूळ अर्थ आहे डोळ्याचा, कानाचा, वृत्तीचा, मनाचा, बुद्धीचा, सगळ्याचा विषय एकच पांडुरंग व्हावा. ही एकादशी सगळे भाविक घरी बसून करणार आहेत. त्यामुळं ही एकादशी उद्या नक्की साजरी होणार आहे. वा. आणि खरंच तर ही डिजिटल वारी पहिल्यांदाच आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. आणि प्रश्न सगळ्यांच्या मनात होता की अखंडित होणार का आता ही वारी. तर ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की याच्यामध्ये खंड पडणार नाहीये. आपण मनाने तिथे आहोत, जरी आपण शरीराने तिथे उपस्थित नसलो तरी मनाने नक्कीच तिथे उपस्थित असणार आहे. आणि असं सुद्धा म्हटलं जातं महाराज की वारी म्हणजे समानता आणि भावना यांचं एकरूप किंवा एकीकरण म्हणजे वारी. आणि खरंच महाराजांच्या बोलण्यातून तरी खूप खूप अशी सकारात्मकता दिसून येते, भावना दिसून येतात. पण महाराज पुन्हा मला प्रश्न असाच निर्माण होतोय मनात की पंढरीची वारी जेव्हा असते, आषाढी एकादशी आली की तिथे भरपूर लोकांची गर्दी, गाजावाजा, तो आनंद, मग रिंगण सोहळे, कीर्तन, भजन, अभंग, वाण्या. आता या सगळ्या गोष्टी नुसत्या ऐकल्या तरी मनाला एक आनंद देतात. आणि उद्या प्रत्येक जण तिथे नसणार, किंवा जे लोक वर्षानुवर्ष तिथे जायची, ज्यांना तिथे जाण्यात आनंद मिळायचा, आता तो मिळणार नाही. मग त्यांना तुम्ही काय सांगाल आता की थोडंसं अवघड असतं, कारण ती एक सवय लागलेली असते किंवा विठ्ठलाप्रतीची ती ओढ मनात असते. आता ती ओढ कशी थांबवायची आणि घरी राहून काय करायचं? वारीमध्ये चालत असताना वृद्ध मंडळी मोठ्या प्रमाणात असायची पूर्वी. या वृद्ध मंडळींचा थकवा घालवून त्यांना एक नवीन ऊर्जा द्यावी म्हणून रिंगण सोहळा सुरू झाला. रिंगणामध्ये आल्यानंतर वृद्धातले वृद्ध सुद्धा धावतात. चालणं वेगळं, धावणं वेगळं आहे. पण वृद्ध मंडळी ही धावतात म्हणजे त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते. ऊर्जा देण्याचं माध्यम म्हणजे रिंगण सोहळे आहेत. मग हा रिंगण सोहळा यंदा प्रत्यक्षात होणार नाही, पण सर्वांनी पाठीमागच्या भूतकाळातले रिंगण सोहळे स्मरणात आणावे आणि त्याच्यामध्ये रमून जावं. आणि हा रिंगण सोहळा आपल्याला नक्की भविष्यात 2021च्या आषाढी वारीमध्ये पाहायचा आहे. तिथपर्यंत आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी घरात राहून आपण तो रिंगण सोहळा पाहण्यासाठी आत्ताचा रिंगण सोहळा विचारातच न घेता 2021चा जो रिंगण सोहळा डोळ्यासमोर ठेवावा. आणि त्या दृष्टीने आपली ऊर्जा जर आपण जागी केली तर ही ऊर्जा वर्षभर पुरेशी ठरेल असं मला वाटतं. वा. खरं तर असं म्हणतात की मुखी हरिनाम चाले वाट पंढरपूर, तल्लीन भक्तात माऊलीची नजर. पण आता असं झालंय की प्रत्येकाने महाराज घरी राहायचंय वगैरे सगळं ठीक आहे. आता वारी आपल्याला डिजिटल बघायला सुद्धा मिळणार आहे, सोशल मीडियाचा भरपूर फायदा आहे. पण भक्तांमध्ये एक भावना कशी निर्माण होते, म्हणजे इतकं चालत जाणं, किंवा वारकरी संप्रदाय सुद्धा कोणतीही आशा नसताना किंवा कुणाकडे काही आशा नसताना फक्त वारीसाठी किंवा देवाप्रती जी ओढ असते त्याच्यासाठी काम करत असतं. तर मला प्रश्न हाच पडलाय की ही ओढ नक्की निर्माण कशी होते, त्याच्यात आनंद काय मिळतो वारकरी संप्रदायाला असू दे किंवा भक्तांना असू दे? कसं असतं याच्यामध्ये, हा संस्काराचा एक विषय आहे आणि प्रत्यक्षातल्या आनंदाचा एक विषय आहे. आता लहान मुलाला चहा माहीतच नाही, पण मोठ्या मंडळींना चहा नाही मिळाला तर त्यांची तगमग चालू होते. चहा मिळावा, चहा मिळावा, चहा मिळावा. पण लहान मुलाला त्याचं काहीच वाटत नाही, कारण त्याला चहा माहीतच नाही. पण त्याला चहाची सवय लावली आणि मग चहात अंतर पडलं तर त्याला पण त्याच पद्धतीचा वियोग हा विषय त्याच्या समोर येतो. तसं आम्हा सर्वांना आनंद घ्यायची सवय आहे, पण विषयातला आनंद घ्यायची सवय आहे. आम्ही आत्ता जो आनंद घेतोय तो विषयातला घेतोय, पण वारकरी भाविक मंडळी आनंद घेतात तो प्रत्यक्षातला आनंद घेतात आणि तो आनंद या वारीतून मिळतो. म्हणून वारीचा ओढा आहे. मग या वारीत आल्यानंतर ऊर्जा मिळते. बघा, मिळणारी ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आमच्या पुढच्या जीवनाला उपयोगाची ठरते. आपण आता समजा इथं आता रेकॉर्डिंग करतोय, आपल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करत असताना अचानक लाईट गेली, पण लाईट गेलेली आपल्याला चर्चेमध्ये काही कळलंच नाही का? इन्व्हर्टर होत. इन्व्हर्टर असल्यामुळं लाईट गेली आली आपल्याला कळलं नाही. इन्व्हर्टरनं काय केलं, ज्या वेळेला लाईट होती त्यावेळेला त्यानं एनर्जी आपल्यामध्ये ठेवली, ऊर्जा साठवून ठेवली आणि गरज होती त्यावेळेला दिली. त्याप्रमाणे वारीमध्ये ही सगळी भाविक मंडळी ही एनर्जी घेतात, आपल्या संसारात येतात, जीवन जगत असताना त्या एनर्जीनं वर्ष घालवतात, पुढच्या वर्षी पुन्हा ती एनर्जी घ्यायला वारीमध्ये येतात.
या वारीमध्ये आम्हाला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आम्हाला नामस्मरण करायला भाग पडते, हा भक्ती भजन करायला भाग पडते, सेवा करायला भाग पडते. आणि म्हणून या ऊर्जेसाठी वारीचा ओढा आहे. वारीमध्ये आम्हाला का जायचंय? ही ऊर्जा दुसरीकडे कुठे मिळत नाही, उसनी देता येत नाही, विकत मिळत नाही, देवाणघेवाण नाही, हिला ऑनलाईन पद्धतीने सोडावं म्हटलं तर तशी सुद्धा येत नाही. या ऊर्जेमध्ये ती सिस्टीमच नाही. आणि म्हणून प्रत्यक्षात वारी करावी हा अट्टहास या माध्यमातून मांडला जातो. वा. आणि खरंच महाराज तुमच्या सुद्धा बोलण्यातून खूप ऊर्जा आम्हाला मिळते आणि नक्कीच जेव्हा प्रेक्षक सुद्धा बघतील खूप ऊर्जा मिळेल. आणि असं म्हटलं जातं की खरं तर श्रीहरी विठ्ठल म्हणजे वारीला गेलं की आपोआप श्रीहरी विठ्ठल असं तोंडातून नामस्मरण चालू होतं. हे सगळं आनंद सोहळा यंदा आपल्याला डिजिटलीच पाहायला मिळेल. हे सगळं एकीकडे जरी झालं तरी महाराज दुसरीकडे आज आपल्याला पाहायला मिळतं की पाश्चात्य संस्कृतीकडे सुद्धा वळणारा वर्ग खूप आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे युवा पिढीमध्ये वारीची विसर पडतीये का, किंवा त्यांना ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की त्यांना चहा दिलीच गेली नाही, त्याचप्रमाणे त्यांना वारीबद्दल काही सांगितलंच गेलं नाही. आणि आता जर असं होत राहिलं की डिजिटलच आपण वारी बघू लागलो तर त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल? आणि नक्की आता त्यांच्यावर जो हा प्रादुर्भाव दिसून येतोय त्याच्याबद्दल काय सांगतात? आता तरुणांच्या मध्ये वारीच्या विषयीचा ओढा कमी आहे असं आपल्याला प्रथमदर्शी वाटतं. फक्त प्रत्येकाच्या वेळेनुसार तरुण मुलं वेळ देतात. आपला व्याप असेल, कामधंदा असेल, नोकरी असेल, बाकीच्या आवडीनिवडी असतील त्या प्रमाणामध्ये वारीकडे सुद्धा पाहतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर पुण्यावरून ज्ञानोबारायांची पालखी सासवडला निघते आणि सासवडला निघत असताना मार्गामध्येच दिवे घाट आहे. या घाटावर पूर्वी बैलांच्या बैल जोड्या लावल्या जायच्या रथ वर जाण्यासाठी, कारण तो घाट कठीण आहे, अवघड आहे. आणि त्यामुळं 8 बैलजोड्या 10 बैलजोड्या लावल्या जायच्या. अलीकडच्या काळामध्ये पुणे शहरातील, पुणे परिसरातील तरुण मुलं आणि मुली कमीत कमी 500च्या पुढं त्या घाटामध्ये येतात. आणि तो रथ वर घेऊन जाण्यासाठी पाठीमागून त्याला ढकलतात. मुला मुलींचं त्या दिवसाचं तेवढंच काम आहे, आम्हाला ज्ञानोबारायांच्या रथाला फक्त घाट पार करून द्यायचं आहे. मग मुला मुलींच्या मनामध्ये जर वारीविषयी भाव नसेल तर ते घाट पार करायला कशाला येतील? अगदी काय. आणि आता सोशल मीडियावरून कमेंट्स असतात, सोशल मीडियावरून वेगवेगळे आपापली मतं मांडली जातात. सोशल मीडिया हे स्वातंत्र्याचं मोठं माध्यम आहे, कुणीही व्यक्त होतं, कसंही व्यक्त होतं. मग याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तरुण मुलं मीडियावरून व्यक्त होतात ते सकारात्मक व्यक्त होतात, सकारात्मकता दाखवतात. काही काही वेळेला आता मी थोडं मंडळ म्हणून आणि संप्रदाय म्हणून मागणी करत असताना मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं वारीच्या संदर्भानं. लगे कमेंट यायला लागल्या, महाराज सध्या कोरोना आहे, थोडा विचार करावा. म्हणजे त्यांनी सकारात्मक, मला सकारात्मकता लक्षात आली नाही असं मुळीच नाही, पण शेवटी नित्यनेम हक्क या गोष्टीला मागावंच लागतं. जसं व्यवहारात बोलायचं झालं तर रडल्याशिवाय तुम्हाला काही मिळतच नाही. मग आम्ही आमचं निवेदन दिल्याने 5 जणाला जरी परवानगी मिळाली, त्यांनी जर हे पाळून केली तर त्या 5 जणांना एक वेगळा आनंद घेता येईल ना. हा आमचा हेतू होता. मला यातून काय सांगायचंय की त्यांची सकारात्मकता मीडियावरून दिसतीये म्हणजे तरुणांचा ओढा आहे, फक्त समोर यायचं माध्यम वेगवेगळं आहे. म्हणून तरुण आता या वारीकडं नाही असं मुळीच नाही, तरुण मोठ्या प्रमाणात आहे, फक्त माध्यम बदललेलं आहे. वा. म्हणजे तिथे जाऊन जे आनंद आपल्याला मिळत असतं, आपल्या मनाला जो आनंद मिळत असतो तोच आनंद इथे सुद्धा मिळतोय. आणि आता ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की आपल्या सर्वांना वाटतं की युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, त्याच्यामध्ये जास्त पडत नाही, पण तसं नाहीये की युवा सुद्धा आज तितकेच आनंदी आहेत, तितकेच या गोष्टीमध्ये तत्पर असतात, तितकाच आनंद त्यांना सुद्धा वारीमध्ये मिळतो. आणि कुठे ना कुठे पाश्चात्य संस्कृतीचा जरी आपल्यावर प्रभाव पडत असला तरी या गोष्टी सुद्धा मागे ठेवून आपली संस्कृती ही पुढे नेण्याचा नेहमीच युवा प्रयत्न करतोय. महाराज तुमचे अभंग, तुमची वाणी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल, तर एखादा अभंग जर आम्हाला ऐकायला मिळाला तर. ठीक आहे, करूया. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडी वाट
वाट पाहे उभा भेटीची आवडे कृपाळू तातडी उताविळ वाट पाहे उभा भेटीची आवडे मागील परिहार पुढे नाही शिन झाली या दर्शन एका वेळा झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाह, ऐकूनच खूप खूप कानाला अशी एकदम तृप्ती मिळते. अजून एखादं भजन ऐकायला मिळालं तर म्हणजे खरं तर असं सांगणं मला थोडं वाटतंय, कारण ऐकायलाच खूप छान वाटतंय महाराज. तर अजून एखादं भजन जर ऐकायला मिळालं तर. हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा तुझा विसरन भावा तुझा विसरन भावा गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायन आवडी गुण गायन आवडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी. वाह वाह, खरंच ना ऐकून इतकं मनाला तृप्ती मिळते आणि खूप शांत, खूप आवडणार असं भजन अभंग असं महाराजांनी गायलं. आणि आता खरं कळतंय की अभंगांमध्ये भजनांमध्ये लोकांना इतकी आवड का असते, लोक इतकं तल्लीन का होऊन जातात, कारण त्याच्यामध्ये एक भावना जुडलेली असते. मनापासूनच्या ज्या गोष्टी असतात, मनाच्या ज्या भावना असतात त्याच्या जोडलेल्या असतात आणि म्हणून लोक त्याच्यात इतकी तल्लीन होऊन जातात. खरं तर महाराज खूप खूप गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, इतिहास सांगितला, यंदाची डिजिटल वारी कशी होणार तेही सांगितलं आणि प्रेक्षकांना सुद्धा हे ऐकून खूप छान वाटेल. आणि आता प्रेक्षकांना एक संदेश द्यायचा असाल तर काय देणार आपण? माझा आत्ता सर्वांना एकच संदेश आहे. BR न्यूजच्या माध्यमातून ही चर्चा घडवून आणलेली आहे. मला आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे की आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा. कोरोना संपलेला नाही. उलट आत्तापर्यंत लॉकडाऊन होतं म्हणून आपण घरात राहिलो हे नवलच नाही. बाहेर फिरत असताना आपण कोरोनापासून आपला बचाव कसा करता येईल हा मोठा विषय आहे. आणि या काळामध्ये घरात राहून आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे. कुणीही नकारात्मक विचाराकडे न जाता आपण घरामध्ये राहून सर्वांनी भजन करावं, नामस्मरण करावं आणि आपली वारी यंदा या पद्धतीनं आपण सर्वजण पूर्ण करूया. धन्यवाद. धन्यवाद महाराज, आपण आलात BR न्यूजला, आपला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि प्रेक्षक हो, यंदाची वारी ज्याप्रमाणे महाराजांनी म्हटलं की कोरोनावर ज्याप्रमाणे औषधाची गरज आहे त्याप्रमाणे मानसिक शांतीची सुद्धा गरज आहे. आणि ही डिजिटल वारी पाहून आपल्याला मानसिक शांती सुद्धा मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहायचं आहे आणि यंदाचा सोहळा हा घरीच साजरा करायचा आहे.
पाहत रहा बी आर न्यूज. धन्यवाद.